दुष्काळात टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांची मात्र आता दिवाळी सुरू झाली आहे। यंदा सरकारनं टँकर ठेकेदारांना चक्क दुप्पट भाववाढ दिली आहे। त्यामुळे 3,500 हजारांचा पाण्याचा टँकर आता सरकारला 7,500 मिळू लागलाय। दुष्काळात टँकरचे भाव दुपटीने वाढले। 3,500 टँकर 7,500। टँकर कंत्राटदारांवर सरकार मेहरबान। दुष्काळात जनतेचे हाल सुरू असताना दुष्काळग्रस्तांना पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर मालकांची मात्र चांदी झाली आहे। टँकरनं पाणी पुरवठा करणाऱ्या टँकर मालकांवर सरकार भलतंच मेहरबान झालंय। टँकर मालकांना तब्बल दुप्पट भाववाढ देण्यात आली आहे। 2016 मध्ये एका पाण्याच्या टँकर पोटी ठेकेदारांना 3,384 रुपये मिळत होते। यात 3,936 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता 3,500 टँकर 7,320 रुपयांपर्यंत गेलाय। धक्कादायक बाब म्हणजे ठेकेदारांनी भाववाढीची मागणी केली नसताना सरकारच त्यांच्यावर मेहरबान झालंय। ही मागणी नसताना ही भाडीवाढ शासनाने कशामुळे केली हे कळत नाही। दुष्काळामध्ये हात धुवून घेण्याचा हा प्रयत्न दिसतोय। केंद्राकडून पैसा मागवायचा आणि अचानक अशा कुठली तरी भाडेवाढ करून ते पैसे उकळत राहायचं, हाच या शासनाचा धंदा दिसतोय। टँकर माफिया आणि अधिकारी यांचं साठलोट आहे असं दिसून येतं। सर्वसामान्य लोक गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे आणि टँकरची भाववाढ करणं, अधिकाऱ्यांनी मनाने असणारं त्याचे रेट वाढवून देणं म्हणजे यांचं कुठंतरी मिलाप चालू आहे आणि याच्यामध्ये ही शासनाची लूट करत आहेत। 10 ते 20% टँकरचे दर वाढवण्याला कुणाचाच विरोध नाही, पण न मागता थेट दुप्पट दरवाढ देणं हे संशयास्पद आहे। दुष्काळग्रस्तांसाठी पाणी मिळावं ही प्राथमिकता आहे, पण त्यासाठी ठेकेदारांवर पाण्यासारखा पैसा उधळणं हे मात्र नियमात बसत नाही। विकास माने, साम टीव्ही, बीड।